ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 27 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आजच्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुन आणि सायली आता त्या प्रतिमा आत्याच्या डेड बॉडीचं जे प्रकरण होतं ना त्याच्या मागे लागणार आहे. आजचा भाग तसा त्यांनी छान दाखवलाय, जरा नॉर्मल आहे पण चांगला आहे. सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन त्याच्या कुठल्या तरी क्लायंटशी बोलत असतो आणि तो क्लायंट आता निघून जातो. अगदी काही सेकंद बोलताना दाखवलाय की डोंट वरी, ओपन शेट केस आहे तुमची, जिंकू आपण. तेवढ्यात चैतन्य येतो तो माणूस गेल्यावर आणि चैतन्य अर्जुनला काहीतरी सांगत असतो इतर केसेस बद्दल. अरे अर्जुन, त्या मर्डर केसमध्ये कुठला तरी तो माणूस होता ना, त्याचं स्टेटमेंट नाही आलंय अजून आपल्याकडे. अर्जुन चिडून म्हणतो, का नाही आलंय अजून? तुला का बघता येत नाही का ते सगळं? तुला फोन नाही करता आला का त्या माणसाला? चैतन्य म्हणतो, हो अरे मी फोन करणारच होतो. अर्जुन म्हणतो, काय रे चैतन्य, सगळं मीच लक्षात ठेवू का? तू काय करतोयस मग इथे? चैतन्य म्हणतो, अर्जुन हळू, अरे एवढं का चिडतोयस? काही झालंय का? ओके आहेस ना तू? अर्जुन म्हणतो, अरे सॉरी यार, मला तुझ्यावर नव्हतं ओरडायचं. आता चैतन्य त्याला म्हणतो, अर्जुन तू घरी जातोस का? तसे आजच्या मीटिंग तुझ्या संपल्यात, तू आराम कर जरा घरी जाऊन. अर्जुन म्हणतो, ठीक आहे चालेल. आता तो जरा डिस्टर्ब झालाय अर्जुन, असं दिसतंय खरी त्या सचिनच्या प्रकरणामुळे. चैतन्य निघून जातोय. अर्जुनला असं वाटतं की घरी आधी फोन करावा. आता घरी जाण्यापूर्वी तो सायलीला फोन लावतो. सायली स्वयंपाकघरात असते. अर्जुन म्हणतो, काय चाललंय बायको तुमचं? सायली म्हणते, काय नाही, आज बरी आठवण आली बायकोची, काय चाललंय तुमचं अहो? अर्जुन म्हणतो, अगं काही नाही, सहजच फोन केला होता मी. सायली म्हणते, अरे वा, आज बायकोची आठवण आली आहे का? मग अर्जुन म्हणतो, अगं नाही नाही, सहज फोन केला. अस्मिताई काय करते ग? मग सायली म्हणते, अस्मिताताई, अच्छा बहिणीची आठवण आली वाटतं. अस्मिताताई इथेच आहेत, दूध पिताय, बोलायचंय का त्यांच्याशी? अर्जुन म्हणतो, नाही राहू दे, राहू दे, ठीक आहे, नको. असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला. अर्जुनचं असं झालंय प्रेक्षकांनो, त्याला सांगावं वाटतंय पण ते सांगणं त्याला अपमानास्पद वाटतंय, त्यामुळे त्याने ते सायलीपासूनही लपवलंय. आता बघा ही अस्मिता म्हणत असते, मम्मा मला आता नकोय ग ते दूध, कंटाळा आलाय, बस. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता चल सगळं दूध पिऊन टाक बरं. अस्मिता म्हणते, ए मम्मा मला नाही खावंसं प्यावंसं वाटत आहे. तेवढ्यात सचिन आलाय. अस्मिता खूप खुश होते आणि पटकन त्याच्या जवळ जाते. सचिन म्हणतो, अगं हळूहळू अस्मी, अगं तुला सांगितलं ना असं पटकन नाही उभं राहायचं म्हणून. अस्मिता खुश झालेली असते सचिनला बघून. ती म्हणते, तू तर उद्या येणार होतास ना सचिन? सचिन म्हणतो, अगं मी सांगितलेल्या दिवशी आलो असतो तर माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचा आनंद असा बघायला नसता मिळाला मला. कल्पनाताई पण खुश झाल्यात आता. सायली म्हणते, सचिन भाऊजी आलात आहात तर 3-4 दिवस राहा बरं. आता सचिन म्हणतोय, हो हो सायली वहिनी, प्लॅन तसाच आहे, पण आता बघा लगेच ऑफिसचं काही सांगता येत नाही, असं तो बोलून जातो. कल्पनाताई म्हणतात, अरे तू तर सुट्टी घेणार होतास ना सचिन आता? सचिन म्हणतो, हो अहो मम्मा, प्रयत्न तर सुरू आहेत तसेच. आता अस्मिता मध्येच म्हणते, सायली अगं तू ते सँडविचेस बनवणार होती ना, बनव ना ग, सचिनसाठीही बनव आणि मी पण खाईल. कल्पनाताई आता चिडवतात. त्या म्हणतात अस्मिताला, काय बाई आता तर कोणाला काही खायची इच्छा नव्हती आणि आता बरं नवऱ्याला पण पाहिजे आणि हिला पण पाहिजे, असंच चिडवायला लागतात. सायली हसते मग. आता सचिन म्हणतो, हो वहिनी मी फ्रेश होऊन आलोच, तुम्ही बनवा सँडविचेस. आता अस्मिता आणि सचिन आत गेलेले दाखवलेत. सायलीने सँडविचेस तयार पण केलेत बरं का. आता लगेच ते हॉलमध्ये बसलेत आणि सचिनची वाट बघत असतात सँडविचेस खाण्यासाठी. अस्मिता म्हणत असते, कधी एकदा ते सँडविचेस खातीये असं झालंय मला, कुठे राहिलाय हा सचिन? कल्पनाताई म्हणतात, अस्मिता तो आल्याशिवाय सँडविच खायचं नाही असं थोडी आहे. अस्मिता म्हणते, नाही ग मम्मा, थांब जरा बघते वाट त्याची. आता तेवढ्यात अर्जुनही आलाय. सायली म्हणते, एवढ्या लवकर कसे काय आलात आज अहो? अर्जुन म्हणतो, अगं कामं लवकर आटपले मग आलो. कल्पनाताई म्हणतात, आलाच ना अर्जुन, चल अरे फ्रेश होऊन ये, चल सँडविच खायला. अर्जुन म्हणतो, ही नक्की आपल्या अस्मिताची फरमाईश असणार आहे. अस्मी म्हणते, अरे सचिन आलाय ना म्हणून सांगितलं सायलीला सँडविचेस बनव म्हणून. तेवढ्यात आता हा सचिन आलाय बर का. अर्जुन म्हणतो, सचिन कधी आला? आता अस्मिता म्हणते, मगाशीच, अरे सरप्राईज दिलं ना त्याने मला. सचिन आलाय बर का आता फ्रेश होऊन हॉलमध्ये. अर्जुनकडे बघतो सचिन, पण सचिन असं दाखवतंय जणू काही झालंच नाहीये. अर्जुनच्या चेहऱ्यावर राग दिसतोय बर का, पण तो घरच्यांना नाही जाणवलाय, आपल्याला जरा जास्ती जाणवेल. अर्जुन म्हणतो, आय होप सचिन आता तू इथेच राहशील अस्मिताई सोबत काही दिवस. सचिन म्हणतो, नाही तसं तर कुठे जायचा प्लॅन नाहीये आता. अर्जुन म्हणतो, अरे काय होतं सचिन, तुला कधी इमर्जन्सी येते रे? कधी कधी असं वाटतं की अश्विनपेक्षा जास्ती बिझी मॅन तूच आहेस. आता सायली म्हणते, अहो तुम्ही पण हातपाय तोंड धुवून या ना, सँडविच देते तुम्हाला.
अर्जुन म्हणतो, "हो, हो, आलोच हं सायली." असं म्हणून आता तो सचिनला जरा लूक देतो आणि चालला जातो त्याच्या रूममध्ये. अस्मिता म्हणते, "बस ना रे सचिन, सँडविचेस खाऊयात." आता सगळेजण सँडविच पार्टी करतायत. इकडे नागराजचं सीन दाखवलाय पुढे. नागराज विचार करतोय, या प्रियाचा प्लॅन चांगला आहे. हा प्लॅन जर वर्क झाला ना, तर मैपतचं तोंड बंद ठेवता येईल. तेवढ्यात आता त्या मैपतचा एक माणूस आलाय बरं का. पण नागराज विचार करत असतो, की या सगळ्यामध्ये प्रियाचा नेमका काय फायदा आहे तेच कळत नाहीये मला. आता मैपतचा माणूस येतो आणि म्हणतो, "नागराज साहेब तुम्ही बोलवलं होतं ना मला?" नागराज म्हणतो, "हो, एक काम आहे बघ तुझ्याकडे. तू असं समज, की मैपतचंच काम आहे." आता नागराजने फोटो दाखवलाय बरं का साक्षीचा मोबाईलवर आणि काहीतरी त्या माणसाला सांगितलंय. आता ते काय सांगितलंय ते ऐकवलेलं नाहीये. ते म्यूट केलाय त्यांचा आवाज, फक्त म्युझिक ऐकवलंय. हे काय करणार आहेत आता प्रेक्षकांनो, साक्षीला घाबरवण्याचा प्रयत्न करणार आहे, की ती जिवंत आहे हे कोणाला तरी माहिती आहे आणि तो अमुक एक पर्सन हिला ब्लॅकमेल करतोय असं चित्र उभं करणार आहेत हे. आता बघा हं पुढे काय होतं. आता पुन्हा अर्जुनच्या घरचं सीन दाखवलंय. सगळे सँडविचेस खायला बसलेत. सायली सचिनला आग्रह करत असते, "भाऊजी एक घ्या ना अजून सँडविच." सचिन म्हणतो, "नको नको, आता खाल्लं ना आणखीन तर पोट फुटेल माझं." अस्मिता म्हणते, "घे रे सचिन, अजून एका सँडविचने काय होणार आहे?" आता सचिन म्हणतो, "ॲज यू विश ब्युटिफुल." अर्जुन म्हणतो, "कशाला फोर्स करते त्याला अस्मिताई?" सगळेजण त्याच्याकडे बघायला लागतात. असं थोडं चिडून बोलतो ना तो. मग अर्जुन म्हणतो, "त्याला हवं असेल तर घेईल का तो अस्मिताई?" कल्पनाताई म्हणतात, "हो अरे बाबा सचिन, तुला पाहिजे तेवढंच खा हं." अस्मिता म्हणते, "काय रे सचिन, तुला एवढ्या लवकर कशी काय याची परवानगी मिळाली रे?" "नाही म्हणजे प्रश्नच पडला बघ मला. तुझा तो एचआरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का रे?" सचिन काय उत्तर देतोय याकडे अर्जुनचं लक्ष आहे बरं का. अर्जुन आता त्याच्याकडे राग बघतोय. अस्मिता एकदम विचारते, "अरे सचिन, मागे तुला जावं लागलं होतं ना अचानक म्हणून विचारलं." सचिनला आता ठसका लागला बरं का. अर्जुन त्याच्याकडे सारखा बघत असतो. अस्मिता म्हणते, "अरे पाणी तर पी." सचिन पाणी पितो आणि म्हणतो, "अगं अस्मी, मी ना मेल केलाय माझ्या ऑफिसमध्ये, की मला माझ्या बायकोसोबत म्हणजे प्रेग्नंट बायकोसोबत आता वेळ घालवायचा आहे ना." अर्जुन त्याच्याकडे सारखा पाहत असतो बरं का. आता हा अर्जुनकडे बघून बघूनच उत्तर देतोय सचिन. सचिन अस्मिताला म्हणत असतो, "अगं मी ऑफिसवाल्यांना म्हटलंय की मला वर्क फ्रॉम होम द्या." अस्मिता म्हणते, "असं करता येतं का रे?" सचिन म्हणतो, "हो अगं, म्हणजे असं मी रिक्वेस्ट केलीये तर करावं लागेलच म्हणा त्यांना." अर्जुन म्हणतो, "चला हे बरंच झालं. आता तू अस्मिताताईवर फोकस करशील." आता सचिन, "हो अरे अर्जुन," असं म्हणतो बरं का आणि असं जरा दबल्या दबल्यासारखाच वागतोय तो. तेवढ्यात त्याला आता फोन आलाय बरं का. ऍक्च्युली तो फोन साक्षीचाच असतो. आता तो काही फोन उचलत नसतो. अर्जुन त्याच्याकडे राग बघत असतो बरं का. अस्मिता म्हणते, "अरे घे ना तुझा कॉल सचिन." सचिन म्हणतो, "अगं नको ग अस्मी, आता तू माझी प्रायोरिटी आहेस, काम नाही काही." काही झालं की हा आपला अर्जुनकडे बघतोय. एक खुन्नसवाला सीन होता असं म्हणायला हरकत नाहीये. अर्जुनला चांगलाच दबलाय बरं का सचिन प्रेक्षकांनो आणि असं दबायलाच हवं. पण अर्जुनला काही त्या सचिन समोर बसायची जास्ती इच्छा होत नाही. तो म्हणतो, "नकोय मला सँडविचेस." असं म्हणून निघून जातो खोलीत. सायली म्हणते, "अगं बाई यांना काय झालं? उपाशीच गेले." कल्पना म्हणते, "त्याला कामाचं जरा टेन्शन आलं असेल." आता इकडे बघा ही साक्षी मध्यरात्री का रात्रीची कुठेतरी थांबली आहे आणि सारखी येरझाऱ्या मारतीये. सचिनला फोन लावत असते आणि विचार करते, हा मुलगा परत माझे फोन उचलत नाहीये, डिस्कनेक्ट करतोय. पुन्हा हा निघून जाईल की काय? अशी मनाशी चिडचिड करत असते. का फोन उचलत नसेल हा माझा? हा पुन्हा गायब होईल का आता? काय करू मी? या मुलाचं काहीच कळत नाहीये. करू तरी काय मी? तेवढ्यात त्या मैपतचा एक माणूस आलाय. साक्षी त्याला म्हणते, "तू का बोलवलंयस मला इथे?" तो माणूस फक्त चिठ्ठी देतो आणि चालला जातो. साक्षी त्याला म्हणत असते, "ए अरे ए हॅलो ए काय हे सांग तरी." आता ती चिठ्ठी ओपन करते साक्षी आणि त्यामध्ये फक्त "सावध राहा" असं लिहिलेलं असतं. आता हा जो निरोप आलेला आहे साक्षीला, एका पॉइंटला तिला असं वाटतंय की हा निरोप अण्णानेच पाठवला असेल, कारण मैपतचाच माणूस होता ना तो. आता साक्षी जरा डिस्टर्ब झालेली दाखवली की असा कसा कोणी मला हा मेसेज केला असेल. आता इथून पुढे सायली आणि अर्जुनचा सीन घेतलाय. अर्जुन खूप डिस्टर्ब असतो. सायली म्हणत असते त्याला, "काय हो, नीट जेवला नाहीत तुम्ही आज?" अर्जुन म्हणतो, "नाही भूक नव्हती अगं सायली." सायली म्हणते, "बरं झालं सचिन भाऊजी आले. अस्मिताताईंना जरा 2 घास जास्तीच गेले. नाही त्या दोघांचे एकमेकांवर खूपच प्रेम आहे हं. नाही झालंय कसं, लग्न झाल्या सचिन भाऊजीला कॅनडाला जावं लागलं ना, म्हणून आता अस्मिताताईंना सचिन भाऊजी सतत जवळ हवे असतात." अर्जुन पटकन म्हणतो, "सायली मला तुला काहीतरी सांगायचंय." आता अर्जुनला झालेला सीन आठवतोय सचिन बद्दलचा आणि तो स्वतःला अचानक थांबवतो. तो का थांबवतो सायलीला सांगण्यापासून ते मला उमगलेलं नाहीये. कदाचित असं काहीतरी फील होतं त्याला
की सचिन शेवटची संधी आहे असं म्हणतो ना त्याला, माझी चूक झाली आहे अर्जुन, माफ करून टाक मला. ते त्याला आठवतं आणि तो शांत बसतो अर्जुन एकदम. सायलीला तो सांगत नाही सचिन बद्दल. सायली म्हणते काय झालं हो, कुठल्या केस बद्दल बोलायचंय का? मग अर्जुन फिरवून सांगतो, हो अगं सायली, एका केस बद्दलच बोलायचं होतं. अगं ती केस ना खूप कॉम्प्लिकेटेड झाली आहे सध्या. सायली म्हणते कोण आहे तुमची क्लायंट? अर्जुन म्हणतो एक मुलगी आहे क्लायंट. अगं झालंय असं की ती मुलगी आहे ना, म्हणजे त्या मुलीची बहीण आहे ना, तिच्या नवऱ्याचं बाहेर अफेअर सुरू आहे ग, आणि हे त्या बहिणीला कळलंय. सायली म्हणते अरे बापरे, बहिणीच्या नवऱ्याचं? अरे देवा, असे कसे वागू शकतात हो हे पुरुष? अर्जुन म्हणतो खूप नीच असतात असे पुरुष. अगं काय झालंय सायली, माझी एक क्लायंट आहे, तिच्या बहिणीच्या नवऱ्याने जे काही केलंय ना, ते त्या क्लायंटला समोर आणायचंय. त्या माणसावर केस करून त्या माणसाला जेलमध्ये पाठवायचंय. पण सायली म्हणते पण काय आहो, तिने तर हे करायलाच हवं ना. आणि मला एक सांगा, तिने तिच्या बहिणीला हे सांगितलंय का सगळं? अर्जुन म्हणतो नाही ना, कारण ती प्रेग्नेंट असं तो म्हणणार असतो, पण तो स्वतःला थांबवून घेतो, कारण त्याला असं वाटतं आपली बायको आधीच जास्ती हुशार आहे. तिला सांगायला गेलं तर तिच्या लक्षात येईल की हे आपल्या घरचंच प्रकरण आहे. तो ते शब्द फिरवतो आणि म्हणतो अगं ती मुलगी आहे ना, प्रेमावर खूप विश्वास ठेवते अगं सायली, आणि खूप हळवी मुलगी आहे बघ ती. कारण काय झालंय ऍक्च्युली, की तिची तब्येत बरी नाहीये, त्या मुलीची तब्येत. तिला जर काही कळलं ना, तर कदाचित तिचा जीव सुद्धा जाऊ शकतो ग. म्हणजे म्हणूनच माझ्या क्लायंटला कळत नाहीये की सगळ्यांसमोर त्या माणसाचा मुखवटा फाडायचा की बहिणीमुळे सध्या गप्प बसायचं. सायली आता म्हणते काय हो, कधी आली ही केस तुमच्याकडे? अर्जुन म्हणतो अगं चैतन्याची केस आहे ती, त्याला कळत नव्हतं म्हणून त्याने माझ्याकडे ऍडवाइस मागितलाय. मला पण ऍक्च्युली कळत नाहीये ग सायली, काय करावं? सायली म्हणते परिस्थिती तर नाजूकच आहे, काळजीपूर्वक हाताळायला हवी. पण मला सांगा, त्या मुलीच्या नवऱ्याबद्दल त्या मुलीला कळलं तर खरंच तिची तब्येत बिघडेल का हो? अर्जुन म्हणतो पॉसिबिलिटी आहे. त्या मुलीला कुठलाच धक्का सहन होऊ नाही शकत आता या क्षणाला. सायली म्हणते हो बरोबर आहे, पण अहो जर त्या मुलीला चुकीच्या पद्धतीने कळलं तर तिला आणखीन मोठा धक्का बसू शकतो. हे सगळं खूप अवघड होऊन जाईल नंतर. अर्जुन म्हणतो हो हे बरोबर आहे ग तुझं सायली. बिचारा अर्जुन प्रेक्षकांनो, त्याला कळत नाहीये की कसं अलर्ट करावं. खरं तर त्याने सायलीला सांगितलं असतं तर काही प्रॉब्लेम नव्हता, पण सायलीनेही त्याला सांगितलं नाही, कारण अस्मिताने पण सांगितलं होतं ना तिला, की तिला डाऊट येतोय की सचिनचा अफेअर आहे बाहेर. असे एकमेकांपासून लपवाछपवी का करतात त्यांचं त्यांनाच माहिती. असो, पण म्हटलं ना तुम्हाला, कालही म्हटले होते आणि आजही सांगते की ती गोष्ट जरा अपमानास्पद आहे, म्हणून कदाचित अर्जुन सायलीला शेअर करत नसावा. असो, तर आता बघा पुढच्या सीन मध्ये दाखवलंय की नागराज आलाय साक्षीकडे. साक्षी नागराजला म्हणत असते की मला ना कळतच नाहीये ती चिठ्ठी कोणी दिली, ही चिठ्ठी कोणी पाठवली असेल, मला सावध राहा असं कोण सांगतंय? नागराज म्हणतो कसली चिठ्ठी साक्षी, काय बडबडतेस तू? अगं तू अर्जंट या असं सांगितलंस म्हणून मी इथे आलोय ना. फेऱ्याच मारते तू साक्षी, मगासपासनं काय झालंय नीट सांग तरी. साक्षी म्हणते नागराज अंकल मला पण कळत नाहीये काय करायचं. हे बघा ही चिठ्ठी. नागराज म्हणतो कसली चिठ्ठी बघू. आता ती चिठ्ठी वाचतो बर का नागराज आणि म्हणतो सावध राहा. काय ग साक्षी, कोणी लिहिलं हे? साक्षी म्हणते तेच मला माहिती नाहीये. अहो अण्णाच्या एका माणसाने ही चिठ्ठी माझ्या हातात आणून दिली. ती चिठ्ठी कोणी त्याला दिली, त्याच्याकडे का दिली, कोणी आणून दिली त्याला काहीच माहिती नाहीये. नागराज म्हणतो अगं पण तो मैपतचाच माणूस आहे ना, मग त्याला फोन कर ना. साक्षी म्हणते केला मी नागराज अंकल त्याला फोन, पण त्याचा फोन बंद येतोय. नागराज म्हणतो अगं कसं कळेल मग ही चिठ्ठी कोणी दिली आहे? साक्षी नागराजला म्हणते नागराज अंकल मला आधी असं वाटलं की अण्णानेच मला ही चिठ्ठी पाठवली असेल सावध राहा अशी, पण मग लक्षात आलं की माझे अण्णा असे फिरवून घास नाही घेणार. त्यांना जर मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांनी सरळ सरळ माझ्याशी कॉन्टॅक्ट केला असता. नागराज म्हणतो म्हणजे हा कोणीतरी वेगळाच माणूस दिसतोय ना. साक्षी म्हणते कोण असेल हा माणूस नागराज अंकल? नागराज म्हणतो कळत नाहीये ग, गेल्या काही दिवसात जरा विचित्रच घटना घडतायत. मैपत गायब झालाय, या चिठ्ठ्या तुला काय येतायत? साक्षी म्हणते अहो नागराज अंकल असं नका बोलू, मला ना घाबरायला होतंय प्लीज. म्हणजे आता वाऱ्याचा जरी आवाज आला ना मला तर दचकायला होतं. आता साक्षी असं बोलतच असते तेवढ्यात तिच्या दारावरची बेल वाजते. साक्षी पुन्हा घाबरते बर का बेल वाजल्यामुळे. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात रिव्ह्यू विथ मी अनघा ह्या आपल्या चॅनलवरती. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आता साक्षी घाबरते, दारावरची बेल वाजलीये म्हणून. नागराज म्हणतो साक्षी अगं दार उघड. साक्षी म्हणते नको नको नागराज अंकल मला ना भीती वाटते.
नागराज म्हणतो, "अगं मी आहे ना इथे, तू दार उघड जा, काही होत नाही तुला, जा दार उघड." साक्षी आता दरवाजा उघडते बरं का प्रेक्षकांनो, आणि जरा घाबरत घाबरतच उघडते. उगाच काहीतरी सस्पेन्स क्रिएट करू लागलेत बरं का. म्हणजे आता कदाचित या नागराजला आणि प्रियाला मिळून साक्षीला घाबरवायचंय. साक्षी आता दरवाजा उघडते आणि दरवाजात इकडे तिकडे बघते तर कोणीच नसतं, आणि खाली एक पार्सल आलेलं असतं. साक्षी ते पार्सल रिसीव्ह करते आणि पुन्हा इकडे तिकडे बघते कोणी दिसतंय का, पण तिला कोणी दिसत नाही. अशी दाराच्या आडूनच बघत असते ती घाबरून घाबरून, आणि आता ते पार्सल घेते स्वतःकडे आणि नागराजला आणून देते. नागराज आता त्यावरचं जे गिफ्ट पेपर असतो ना, तो बाजूला काढतो. साक्षी आता तो बॉक्स ओपन करते. छोटासा बॉक्स आहे, पण त्या बॉक्सच्या आत एक फोटो असतो. आता नागराज त्याच्या मोबाईलवर चेक करतो बरं का. साक्षी त्याच्याजवळ येऊन बसायच्या आधी काहीतरी चेक करतो. ऑफकोर्स हा प्लॅन सगळा नागराजचाच आहे प्रेक्षकांनो. आता साक्षी म्हणते, "हे बघा ना नागराज अंकल, कसला तरी बॉक्स आहे." नागराज म्हणतो, "बघू." आता त्याने ते पेपर बाजूला केलाय. मग साक्षी तो बॉक्स उघडते, तर त्यामध्ये त्या बाईचे फोटो आहेत. ज्या बाईने साक्षीला जेलमधून पळून जाण्यासाठी मदत केली होती ना, मीना का काहीतरी नाव होतं बघा तिचं. साक्षी ते फोटो बघते आणि खूप घाबरते आणि म्हणते, "नागराज अंकल, हे माझे भूतकाळातले फोटोज, हे बघा ना. अहो ती ती साक्षी शिकरेच्या भूतकाळातले फोटोज आहेत. ही बाई ती मीना मीना पाटील. अहो साक्षी शिकरे म्हणून जिला मारलं गेलं ना, ती ही बाई आहे. मीना मीना." आता ती खूप अशी हडबडून बोलते बरं का. नागराज म्हणतो, "ए साक्षी, पॅनिक होऊ नको, शांत हो जरा." साक्षी म्हणते, "अहो अंकल, हे बघा ना, हे कळतंय का तुम्हाला? कोण माणूस आहे? का का करतोय हे सगळं ते? त्याला माझा भूतकाळ माहित असेल का? अहो नागराज अंकल, हे काय आहे सगळं?" साक्षी आता खूप रडायला लागते बरं का, आणि म्हणते, "कोण असेल हा माणूस? कोण असेल? कोण असेल? त्याला माझं सत्य माहिती आहे. अरे बापरे, मला आता जेलमध्ये नाही जायचंय. बापरे, कोण असेल तो माणूस?" नागराज म्हणतो, "अगं ए साक्षी, थांब जरा, शांत हो." साक्षी म्हणते, "नागराज अंकल, कुठे आहे तो माझे अण्णा? तुम्ही आहेत ना माझ्यासोबत नागराज अंकल? माझे अण्णा कुठे? माझे अण्णा कुठे? माझ्या अण्णाशिवाय मी या धक्क्याला नाही सामोरी जाऊ शकत. बापरे, मी काय करू? अण्णा, अण्णा तुम्ही परत या ना. अण्णा, अण्णा तुम्ही कुठे आहात?" साक्षी आता मोठ्या मोठ्याने रडायला लागते बरं का. "अण्णा प्लीज परत या ना अण्णा." अण्णाची किंमत आता हिला चांगली कळणार आहे बरं का. जेव्हा उठाव तेव्हा त्या अण्णाला वाटेल तसं बोलत असते ही. आता समजेल हिला अण्णा काय होता हिच्यासाठी. असो, कोणी असो, बाप तो बाप असतो शेवटी प्रेक्षकांनो. आता बघा, नागराज म्हणतो, "साक्षी तू घाबरू नकोस, मी आहे ना, मी आहे. हा माणूस तुझ्यापर्यंत नाही पोहोचणार, मी आहे." साक्षी म्हणते, "नागराज अंकल, माझ्या अण्णाला घेऊन या, माझे अण्णा." साक्षीला आता उमजत नाहीये काय बोलावं. ती सतत रडत असते बरं का प्रेक्षकांनो. आता नागराजने साक्षीचा हा व्हिडिओ काढून घेतलाय बरं का रडतानाचा, आणि मुद्दाम तो आता हे सगळं दाखवून महिपतला ब्लॅकमेल करणार आहे असं दिसतंय. त्याने बघा समोरच्या शर्टाच्या खिशामध्ये त्याचा मोबाईल ठेवलाय आणि त्या मोबाईलचा व्हिडिओ ऑन ठेवलाय. हा आता साक्षीचा व्हिडिओ तो नागराज आता महिपतला दाखवेल बरं का, आणि महिपतला ब्लॅकमेल करेल की माझ्याबद्दल पोलिसांना सांगू नकोस, आणि पुन्हा यांची युती होऊन जाईल. काही सांगता येत नाही प्रेक्षकांनो. राजकारणाचं आणि या सिरियलमध्ये होणाऱ्या ट्विस्टचं काही खरं नसतं बरं का. आपल्याला असं वाटत राहतं आता काहीतरी स्पष्ट होईल, नंतर काहीतरी स्पष्ट होईल, पण काहीतरी तिसरंच होतं त्याच्यातनं. असो, आता बघा इथून पुढे अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय. आता हा शेवटचा सीन बघत आहात तुम्ही. सायली म्हणते, "अहो इतक्या दिवसापासून एक गोष्ट आली होती डोक्यात, तुम्हाला सांगायचीच राहिली." अर्जुन म्हणतो, "कशाबद्दल?" सायली म्हणते, "आपण नागराज काकांवर लक्ष ठेवायला सुमन काकूंची मदत घ्यायची का?" अर्जुन म्हणतो, "म्हणजे?" सायली म्हणते, "म्हणजे नागराज काका कधी घरी येतात, कोणाचे फोन येतात, म्हणजे ते कोणाशी बोलतात, हे सगळं सुमन काकू सांगतील ना आपल्याला." अर्जुन जरा विचार करतो आणि म्हणतो, "सायली तुझी आयडिया छान आहे, पण सुमन काकूंना त्रास नाही झाला पाहिजे हे आपण बघायला हवं. सुमन काकू कच खाणार नाही असं सायली अर्जुनला सांगते आता, आणि म्हणते, "त्यांच्याकडनं आपल्याला कळेल ना नागराज काकांची काय हालचाल सुरू आहे. आणि मी म्हंटल ना तुम्हाला अहो, की आपल्याकडे एका मोठ्या चित्राचे तुकडे आहेत. हे विस्कळीत तुकडे आपण हातात घेऊन बसलोय, म्हणून आपल्याला ते चित्र स्पष्ट दिसत नाहीये अहो. ते कोणतं चित्र आहे तेच आपल्याला कळत नाहीये." अर्जुन म्हणतो, "मलाही तसंच वाटतंय. हे सगळं ना जरा हे ना एक जिक्सॉ पझल आहे." सायली म्हणते, "मला असं वाटतंय की आपण आता या तुकड्यांकडे लांबून असं त्रयस्थपणे जरा बघायला हवं." अर्जुन म्हणतो, म्हणजे बघ, प्रिया महिपत कनेक्शन, नागराज महिपत कनेक्शन, बाबू महिपत कनेक्शन, आणि महिपतला सुपारी देणारा तो सुपारी मॅन कोण असेल हा? हे सगळं चित्र ना आपण एकत्र करू, आपण लिहून घेऊयात, म्हणजे आपल्याला क्लॅरिटी येईल." असं म्हणून अर्जुन आता त्याच्या व्हाईट बोर्डकडे चाललेला असतो. ते पांढऱ्या रंगाचा फळा आहे ना त्याच्या घरात. आता सायलीने ऑलरेडी ते सगळं केलेलं आहे. आता अर्जुन म्हणतो, "एक्झॅक्टली, अरे असंच करायचं होतं ग."
सायली, हा तर केस स्टडी मोड आहे. हा तू तयार केलायस? सायली म्हणते, हो, तुमच्या सोबत राहून राहून मी सगळं शिकली आहे. रविराज काकांच्या अपघात झाल्यापासूनच्या सगळ्या गोष्टी मी या बोर्डवर लिहायचा प्रयत्न केलाय. अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड. आता सायलीने ते सगळे फोटो वगैरे कलेजेस खूप छान मांडलेत बरं का. आता या सगळ्या कलेजवरनं आणि या सगळ्या चित्रावरनं यांना काही चित्र स्पष्ट होईल का, हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. आता बघा प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड इथेच संपलाय. अर्जुनने ते सगळे फोटो पाहिले आणि एपिसोड संपला. आता पुढच्या भागात त्यांनी काय दाखवलंय, की ऍक्च्युली कालचा आणि आजचा प्रोमो थोडा सेम आहे, पण मी तुम्हाला 31 डिसेंबरच्या प्रोमोचे काही फोटोज यात टाकलेत, ते बघा. सायली म्हणत असते अर्जुनला, त्यावेळेला प्रतिमा आत्याची ती फेक बॉडी सापडली होती, डेड बॉडी. तेव्हा रविराज काका मान्य करतच नव्हते की ती बॉडी प्रतिमा आत्याची आहे. आणि आता अर्जुन म्हणतो, बरोबर आहे, पण मग त्या बॉडीचे आणि तन्वीचे डीएनए मॅच कसे काय झाले होते? काय भानगड असेल? अरे यार प्रेक्षकांनो, आधी ते डीएनए मॅच करणारं कोण आहे या मालिकेत त्यांनी आधी शोधून काढावं. जेव्हा पाव तेव्हा सगळे डीएनए त्या प्रियाकडूनच होतात. ते आधी शोधून काढा म्हणा. मग तो माणूस बदलला ना की सगळे रिपोर्ट पण आपोआप बदलतील. नागराज महिपतला साक्षीचा व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत असतो. अरे साक्षी जिवंत आहे, साक्षीला जेल झाली पुन्हा, आता कसं होईल, चालेल का तुला महिपत? आणि अर्जुन आता एक लॉजिक लावतो की ते जे डेड बॉडी मिळाली तेव्हा हॉस्पिटलमधून मिळाली ना, त्या हॉस्पिटलमधलं सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणजे अर्जुन या कॉन्क्लुजनला जातो की कोणीतरी हॉस्पिटलमधलं इन्व्हॉल्व आहे आणि हा प्रोमो आहे ना त्याच संदर्भात आला 31 डिसेंबरचा. अश्विन या सगळ्यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवतो आणि म्हणतो, हे बघा, ही डेड बॉडी अशा पद्धतीने हॉस्पिटलमधून चोरी झाली आहे आणि आता हा मिस्ट्री मॅन कोण आहे ज्याने डेड बॉडी चोरी केली आहे त्याचा शोध आता अर्जुन सायली घेणार आहे. आता यांना असं वाटतंय की तोच या सगळ्याच्या, हा डेड बॉडी चोरणाराच माणूस या सगळ्या प्रकरणाच्या मागे, असं आता अर्जुन, सायली आणि रविराजांना वाटतंय. पण आता हे सगळे धागेदोरे कसे जुळवून आणतायत ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. जरा कॉम्प्लिकेटेड झालंय असं नाही वाटत आहे का? असो, आपल्याला माहितीये तो मिस्ट्री मॅन म्हणजे नागराज आहे, पण आता हे सगळं सत्य या कॅरेक्टर पर्यंत कसं पोहोचतंय ते बघूयात. हा सगळा प्रवास नक्कीच इंटरेस्टिंग असेल प्रेक्षकांनो. चला, तुम्हा सगळ्यांना हॅपी वीकेंड. भेटूयात पुन्हा एकदा. एक दिवस सुट्टी पाहिजे होती हो. जरा उत्सुकता ताणून राहते ना प्रेक्षकांनो. जरा रिबूट झाल्यासारखं वाटतं जरा एक दिवस सुट्टी दिली तर. पण जाऊ द्या बाबा, यांनाही रविवारी मालिका दाखवायच्याच असतात. तर आता बघूयात काय घडते उद्याच्या भागामध्ये. तुम्हा सगळ्यांना हॅपी वीकेंड. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांनो. आणि ठरलं तर मग ही मालिका एन्जॉय करा. बघूयात काय घडते मालिकेत पुढे. टेक केअर. धन्यवाद.